नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रोशन गौतमराव इंगळे, श्रीकर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीतर्फे नागपूर जिल्ह्याचा प्रतिनिधी मोतीरामजी धर्मे यांच्या शेतावर आज आपण प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रमासाठी इथे हजर झालेलो आहोत। आज शिखर जयहो या व्हेरायटीचा प्लॉट आपण इथे बघत आहोत। हा प्लॉट अक्षरशः झोपून गेलेला आहे बोंडाच्या धारणेमुळे, त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। मोतीरामजी, शेतामध्ये आपले श्रीकरची जयहो लागवड केली, त्यापासून तर आता कापूस वेचण्यापर्यंत आपला काय अनुभव आहे, थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांबद्दल सांगा। माझा अनुभव असा आहे, आता याच्यामध्ये जे बोंडाची शिरी झालेली आहे हे इतर वर्षापेक्षा भरपूर आहे आणि बोंडाची वाढ पण म्हणजे वजन पण वाढलेलं आहे याच्यामध्ये। आणि जर्मिनेशन कसं राहिलं? जर्मिनेशनची लागवड केलेली होती, कमीत कमी 80-85% जर्मिनेशन निघालं याच्यामध्ये आणि झाडाची ग्रोथ पण सुरुवातीपासून चांगली राहिली। बोंडाच्या संख्येत म्हणजे आता कमीत कमी याला 150 बोंड आम्ही मोजलेले आहेत बऱ्याच कपाशीच्या झाडाला। या झाडाला प्रत्येक फळफांद्या भरपूर आहे, 25 फळफांद्या आहे एका झाडाला, कमीत कमी 5 ते 7 अशा फळफांदीला एका बोंड आहे। कुठं 5 आहे, कुठं 6 आहे, कुठं 7 आहे। बोंड सुद्धा परिपक्व झालेले आहे आणि शेवटपर्यंत बोंड परिपक्व झालेला आहे आणि याची क्वालिटी जी आहे हे आज बी टिकून आहे। जून महिन्यापासून लागवड केली तेव्हापासून तिची क्वालिटी आज बी टिकून आहे। याच्यामध्ये बोंडाची संख्या जास्त असून बोंडाचं वजन जास्त आहे आणि वेचणीला एकदम सोपा आहे। काय अपेक्षा यावर्षी किती उत्पन्न व्हायला पाहिजे? यावर्षी म्हणजे आता पहिली वेचणी माझी झालेली आहे, याच्यामध्ये 7.5 क्विंटल कापूस निघालेला। किती एकरामध्ये निघाला? हे 2 एकरामध्ये। 2 एकरामध्ये अजून 2 एकरामध्ये मुळा कमीत कमी नाही तर 30 क्विंटल कापूस अजून निघाला पाहिजे, काऊन का याचे परिपक्व बोंड जे आहे अजून बी फुटलेले नाही, भरपूर शिल्लक आहे। हा, कमीत कमी 70-75 बोंडे अधिक शिल्लक आहे याला। बरोबर। मी हे 4 वर्षापासून लागवण करत आहे, आता पण लावली आहे यावर्षी, पुढच्या वर्षीपासून पण पुन्हा हीच लावणार आहे आणि बाकी इतर जे कास्तकार आहे आजूबाजूचे त्यांना सुद्धा सांगत आहे की आपण पण 4-2 थैल्या लावून पाहाव्या, जेणेकरून सर्वांचं उत्पन्न वाढेल।